राज्यात अत्याचाराच्या घटना सुरूच आहेत। बदलापूर नंतर आता नालासोपाऱ्यातून हदरवणारी घटना समोर आली आहे। घटना पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल जर पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे दररोजचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर नालासोपाऱ्यात एका 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झालाय। या घटनेनं खळबळ उडाली आहे। या प्रकरणी तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केलेली आहे। घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। घटनेबाबत अधिक माहिती अशी आहे की मुंबईत राहणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीला फिरायला घेऊन जातो असं सांगून आरोपीने तिला रिक्षातून नागिनदास पाडा इथं निर्जन्यस्थळी नेलं। तिथं तिच्यावर आरोपी आणि त्याच्या मित्रानं बलात्कार केला। पीडित मुलीची एक मैत्रीण नालासोपाऱ्यात राहते। तिला भेटण्यासाठी ती अधूनमधून नालासोपाऱ्याला यायची। मैत्रिणीच्या घराशेजारी असणाऱ्या एका फोटो स्टुडिओत काम करणाऱ्या तरुणाची आणि तिची 4 ते 5 दिवसांपूर्वी ओळख झाली होती। गुरुवारी आरोपीने तिला भेटण्यासाठी बोलवलं। त्यानुसार पीडित मुलगी नालासोपारा स्थानकात आली। यावेळी आरोपी सोबत त्याचा मित्र देखील होता। फिरण्याच्या बहाण्यानं ते तिला रिक्षातून घेऊन गेले। काही वेळानं तिला नागिनदास पाडा येथील एका निर्जन्यस्थळी नेलं। तिथं दोघांनी तिच्यावरती बलात्कार केला। या प्रकरणी तुळींज पोलिसांनी दोन्ही आरोपींवर पोस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे, अशी माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी दिलेली आहे।